नमस्कार मित्रांनो, मी मनोज खोडे. तुमच्याकडे असलेले कागदपत्रे हे 15 वर्षापूर्वीचे जुने आहे, हे कसे ओळखायचे हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला पूर्ण बघा व चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर पहा, डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र जर आपल्याजवळ नसेल तर आपल्याला जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड व मतदान कार्ड यापैकी एक डॉक्युमेंट आपल्याला या अधिवास प्रमाणपत्राच्या जागेवर अपलोड करायचे आहे, म्हणजे द्यायचे आहे. पण यामध्ये अट अशी आहे की हे कागदपत्रे 15 वर्षापूर्वीचे पाहिजे. आता हे 15 वर्षापूर्वीचे आहे किंवा नाही हे कसे ओळखायचे? तर पहा, सोपी गोष्ट आहे. 15 वर्ष म्हणजे काय? तुम्ही महाराष्ट्रामध्ये 15 वर्ष अगोदरपासून राहत आहे याचा पुरावा तुम्हाला द्यायचा आहे. आता पहा, हा जो शाळा सोडल्याचा दाखला आहे, या दाखल्यावरती कोणती तारीख पाहायची आहे? दाखल्यावरती 4 तारखा असतात. पहिली तारीख असते ती म्हणजे तुमची जन्मतारीख. दुसरी तारीख असते ती म्हणजे शाळेत प्रवेश घेतल्याची तारीख. तिसरी तारीख असते ती म्हणजे शाळा कधी सोडलेली आहे. आणि चौथी तारीख असते ती म्हणजे तुम्ही हा दाखला केव्हा काढलेला आहे. तर पहा, येथे पुष्कळ लोक कन्फ्यूजमध्ये आहे की तारीख कोणती पाहायची. तर पहा, तुम्ही दाखला केव्हाही काढलेला असू द्या, तुम्ही आज जरी काढला तरी काही प्रॉब्लेम नाही. तर पहा, या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती तुमची जन्मतारीख असते आणि सरकारला काय पाहिजे? तुम्ही महाराष्ट्रामध्ये 15 वर्ष अगोदरपासून राहत आहे याचा पुरावा पाहिजे. तर सर्वात पहिले पाहूया शाळा सोडल्याचा दाखला. त्यालाच आपण लिव्हिंग सर्टिफिकेट असं सुद्धा म्हणतो. तर शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती जन्मतारीख असते. जन्मतारीख जर पाहिली तर केव्हा तुमचा जन्म झालेला आहे हे जन्मतारखेत असते. आणि ही जन्मतारीख जर तुमची 2009 व 2009च्या आधीची असेल, म्हणजे अगोदरची असेल, तर हा शाळा सोडल्याचा दाखला येथे चालतो. त्यामुळे शाळा सोडल्याचा दाखला येथे तुम्ही देऊ शकता. शाळा सोडल्याचा दाखला हा कधीही काढलेला असू द्या, त्याच्यावरती जन्मतारीख जर असेल तर हा शाळा सोडल्याचा दाखला चालणार आहे. जन्मतारीख फक्त 2009 किंवा 2009च्या अगोदरची असणे गरजेचे आहे. आता दुसरं डॉक्युमेंट्स आहे जन्माचा दाखला. ज्यांच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला नसेल त्यांच्यासाठी जन्माचा दाखला तुम्ही आत्ता काढलेला असू द्या किंवा केव्हाही काढलेला असो, फक्त जन्मतारीख पाहिजे. आणि ती जन्मतारीख 2009 किंवा 2009च्या आधीची पाहिजे. आणि ही जर असेल तर तुम्ही या ठिकाणी जन्मदाखला देऊ शकता. जन्मदाखल्याचा काही प्रॉब्लेम नाही, फक्त 2009 किंवा 2009च्या आधीचा जन्म पाहिजे. जन्मदाखला तुम्ही कधीही काढलेला असू द्या. त्यानंतर तिसरं कागदपत्र म्हणजे तुमचं मतदान कार्ड. आता मतदान कार्ड कसं ओळखायचं? काही जण म्हणतात मी आत्ताच नवीन मतदान कार्ड अपडेट केलं आहे. काही जण आत्ता नवीन डाउनलोड करतात आणि म्हणतात हे चालते का? तर हे चालत नाही. तुमच्याजवळ जे जुनं मतदान कार्ड आहे ते म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट, ते ब्लॅक अँड व्हाईट असते. आता बघा, जुन्या मतदान कार्डवरती बॅक साईडला एक तारीख असते. ती तारीख 2009 किंवा 2009च्या अगोदरची पाहिजे. तुम्ही येथे पाहू शकता, मतदान कार्डच्या फ्रंट साईडला सुद्धा पहा, येथे लिहिलेलं असते या रोजी तुमचं वय किती आहे. हे जर 2009 किंवा 2009च्या अगोदरचं असेल तर मतदान कार्ड तुम्ही येथे देऊ शकता. मतदान कार्ड अपलोड करू शकता. एकदम सोपी गोष्ट आहे. जर मतदान कार्ड तुम्ही आत्ता नवीन अपडेट केलं असेल, आत्ता डाउनलोड केलं असेल, तर हे मतदान कार्ड चालणार नाही. आता जर तुमच्याकडे हे तीनही डॉक्युमेंट नसेल तर तुमच्याकडे पर्याय आहे, तो म्हणजे रेशन कार्ड. हे चौथे डॉक्युमेंट आहे. आता रेशन कार्ड 15 वर्षापूर्वीचं आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं? आता बघा, काही लोक म्हणतात मी राशन कार्ड आत्ता काढलेलं आहे, आत्ता नवीन नाव जोडलेलं आहे. तर जे काही हे महिलेचं नाव त्यावरती असणे गरजेचं आहे ते म्हणजे 15 वर्षापूर्वीचं असणं गरजेचं आहे. जर नाव 15 वर्षापूर्वी ॲड केलेलं नसेल तर तुम्ही रेशन कार्ड अपलोड करू शकत नाही. रेशन कार्ड तुम्ही स्क्रीनवरती पहा, येथे तारीख असते. ही तारीख जर 15 वर्षापूर्वीची असेल, म्हणजेच 2009 किंवा 2009च्या अगोदरची असेल, तर तुम्ही हे रेशन कार्ड अपलोड करू शकता. रेशन कार्डवर जी तारीख आहे ते पहिल्या पानावर सुद्धा असते, शेवटच्या पानावर सुद्धा असते आणि जर पहिल्या पानावर नसेल तर शेवटच्या पानावर असते.
हे तारीख तुम्ही चेक करू शकता. ही तारीख जर 15 वर्षापूर्वीची असेल तर हे रेशन कार्ड चालते आणि ही तारीख जर या दोन्ही ठिकाणी नसेल तर ही तारीख जेथे तुमचे नाव ॲड केलेले असते तेथे सुद्धा काही ठिकाणी शिक्का मारतात आणि तारीखसुद्धा लिहितात की हे नाव कधी ॲड केलेलं आहे. तर ही तारीख 15 वर्षापूर्वीची पाहिजे तेव्हाच तुम्ही रेशन कार्ड अपलोड करू शकता, अन्यथा नाही. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला ही माहिती पूर्णपणे कळलेली असेल आणि तुमचा आता 15 वर्षापूर्वीच्या डॉक्युमेंट्सवरती कोणताच प्रश्न नसेल. तर मित्रांनो, ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे. ही माहिती आपल्या गोरगरीब महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक व तसेच या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.